हाय एव्हरीवन, आणि आज मी बोलणार आहे डिटॅचमेंट या विषयावर. तर डिटॅचमेंटचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बघा, मी ज्यावेळी हे पुस्तक तुमच्या जवळ आणते त्यावेळेला तुम्हाला हे नीट दिसत नाहीये, व्ह्यू ब्लर आहे. पण जसं 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 मी याला लांब आणते तुमचा व्ह्यू क्लिअर होतोय आणि तुम्हाला नीट क्लिअर पिक्चर दिसतोय, बरोबर. डिटॅचमेंटचं पण असंच असतं. तुम्हाला ज्या व्यक्तीपासून डिटॅच व्हायचं आहे त्या व्यक्तीपासून थोडंसं लांब जा. लांब गेल्यानंतर तुम्हाला शक्य होतं त्या व्यक्तीला एक त्रयस्थपणे ऑब्झर्वेशन करणं, हे पॉसिबल आपल्याला होत असतं. आणि त्यानंतर आपण त्याच्या वागण्याचे योग्य निष्कर्ष लावू शकत असतो. अदरवाईज जर का आपण अटॅच्ड राहून 24 तास त्या व्यक्तीच्या मागे मागे फिरत राहिलो तर ती व्यक्ती कितीही आपल्या सोबत अयोग्य वागत असली तरी पण आपण कुठेतरी आपण स्वतःला समजावतो आणि त्याच्या ते अयोग्य कृत्याला पण आपण काहीतरी योग्य अँगल देण्याचा प्रयत्न करतो, स्वतःच्या मनाला समजवण्याचा प्रयत्न करतो आणि अटॅचमेंट तशीच कायम असते आणि नंतर ती आपल्याला खूप त्रासदायक असते. त्यामुळे थोडंसं डिस्टन्स मेंटेन करून दुरून बघा, जेणेकरून तुम्हाला कृत्याचा योग्य अर्थ लावता येईल आणि स्वतःला डिटॅच करणं सोपं जाईल.